जिंकण्याचं असेल असं त्यांच्या बोलण्यावरनं प्रतीत होत आहे। पुन्हा एकदा विजय चोरमारे सरांकडे जाते। विजय चोरमारे सर, महिलांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरलाय, युवा फॅक्टर महत्त्वाचा ठरलाय, फ्री बीचचं जे राजकारण आहे ते सुद्धा प्रभावशाली ठरतं आहे। पण या सगळ्यामध्ये म्हणजे अँटी इन्कम्बन्सीची चर्चा होते, पण नितीश कुमारांना या अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा कधीच का बसला नाही, कधीच का बसत नाही? असं काय आहे त्यांच्या नेतृत्वात की नितीश कुमार कधीच अँटी इन्कम्बन्सीच्या त्या वर्तुळामध्ये चक्रामध्ये अडकत नाहीत? नाही, अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा नितीश कुमारांच्या बाबतीत येत नाही, कारण नितीश कुमार हे नेहमी आपल्याला लक्षात येतं की ते कधी भारतीय जनता पक्षासोबत असतात, कधी RJD सोबत असतात। हा एक फायदा आहे। आणि व्यक्तिगत दुसरी गोष्ट, नितीश कुमार यांच्या प्रतिमेसंदर्भात तिथं कुठेही तक्रार ऐकायला मिळत नाही। नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून, नितीश कुमार व्यक्ती म्हणून, नितीश कुमार राज्यकर्ते म्हणून या संदर्भात कुठलीही नकारात्मक, म्हणजे अगदी RJDच्या समर्थकाकडून सुद्धा नितीश कुमार यांच्या संदर्भात तिथं नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत नाहीत। नितीश कुमार यांनी त्यांच्या मर्यादित, म्हणजे रोजगाराच्या पातळीवर बिहारमध्ये वाईट स्थिती आहे, शिक्षणाच्या पातळीवर बिहारमध्ये वाईट परिस्थिती आहे, असं असलं तरी सुद्धा बिहारचा जो चेहरा मोहरा आहे, आपण महाराष्ट्रात राहून बिहार एक मागासलेलं राज्य असं मानतो। आणि जेव्हा आपण बिहार पाटणा शहर असेल किंवा पाटणापासून प्रत्येक जिल्ह्याला जोडणारा रस्ता कुठेही टवका निघालेला नाही, पोटातलं पाणी हलत नाही, एवढे चकचकीत आणि सुंदर रस्ते सगळ्या अख्ख्या बिहारमध्ये बघायला मिळतात। किंवा इतर बिहारमधलं जे सांस्कृतिक वैभव असेल त्या पातळीवर नितीश कुमार यांनी काम केले। त्यामुळे नितीश कुमार यांच्या संदर्भात तिथं नकारात्मक भूमिका अजिबात नाही, त्याचा फटका त्यांना कधीच बसत नाही। आणि मला थोडा असला बसत असला तरी सुद्धा ही जी अशा ज्या काही तत्कालीन योजना आहेत, या योजनांच्याद्वारे त्यावर मात करता येते, हे एक राजकारण अलीकडे विकसित व्हायला लागलंय। त्यामुळे मला वाटतं नितीश कुमारांच्या बाबतीत हा अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा फारसा तिथे येत नाही। आणि भ्रष्टाचार वगैरे ह्या गोष्टी तिथे चर्चेत असतात, नितीश कुमार यांच्या राजवटीत मधल्या सुद्धा भ्रष्टाचाराच्या चर्चा तिथं होतात, भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे येतात। पण तरी सुद्धा तिथं ज्या पद्धतीनं आता भारतीय जनता पक्ष NDA ज्या पद्धतीनं आक्रमक होते, म्हणजे तिथं आता आपल्याला आम्हाला बघायला जी गोष्ट ते बिहारमध्ये मिळाली, इकडून NDA कडून राहुल गांधी काही प्रमाणात प्रचारात होते, तेजस्वी यादव प्रचंड प्रमाणात सभा घेत होते, त्याच वेळी उलट्या बाजूला NDAच्या बाजूनं भारतीय जनता पक्षाचे देशातले सगळे मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, त्यांचे पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांचे मंत्री, अशी प्रचंड मोठी फौज प्रचंड आक्रमकपणे आणि विभागनिहाय वेगवेगळे मुद्दे घेऊन उभे होते। जिथं मुस्लिम बहुल मतदार आहेत तिथं भारतीय जनता पक्ष योगी आदित्यनाथ किंवा तत्सम लोकांना घेऊन तिथं प्रचारात हिंदू मुस्लिम प्रकारचं राजकारण करत होते। जिथं जंगलराजचा मुद्दा असेल तिथं जंगलराजचे मुद्दे, म्हणजे जिथं एक RJD कडून काही जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिले होते तिथं जंगलराजचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्ष उतरत होता। त्यामुळे बिहारमध्ये प्रत्येक प्रदेशात वेगळा मुद्दा घेऊन NDAचे लोक उतरत होते, प्रचारात उतरत होते। हेही कारण बरोबर आहे की स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करण्यात आलं, म्हणजे भाजपकडनं जितकी ताकद होती